अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, प्रज्ञाच नाट्यगृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारे गुरु म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. आता स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची म्हटलं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्यामध्ये आपल्याला नित्यसेवा करायची असते. आता नित्यसेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी चरित्र सार अमृत या ग्रंथातले क्रमशः 3 अध्याय वाचायचे असतात दररोज 7 दिवस. आणि दररोज न चुकता तुम्ही दिवसभरामध्ये कधीही 11 माळी जप करायचे असतात. आता आपण जे 3 अध्याय वाचतो ते कशासाठी, तर पहिला अध्याय हा पूर्व कुकर्म नष्ट करण्यासाठी, दुसरा अध्याय हा वर्तमान काळामध्ये सतबुद्धी आणि चांगले कर्म घडवण्यासाठी, आणि तिसरा अध्याय हा आपण वाचतो तो असतो भविष्य उज्ज्वल होण्यासाठी. जर आपण क्रमशः हा 3 अध्याय वाचले तर आपलं नक्कीच भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि आपल्याला कधीही कसलीच अडचण येणार नाही. परंतु असे काही सेवेकरी आहेत की त्यांना एकदिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करायचं आहे. आता हे पारायण तुम्ही केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा घरीसुद्धा करू शकता. आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की एकदिवसीय श्री स्वामी चरित्र सार अमृत या पाठाचे, या ग्रंथाचे आपण केंद्रामध्ये जाऊन कशा पद्धतीने सेवा करायची आहे, किती गुरुवार करायचे आहेत, याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर प्रज्ञाच नाट्यगृहिणी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण किती सहज म्हणून जातो ना की आम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत, आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे ही साधी सोपी गोष्ट नाही बरं का मैत्रिणींनो. ही एखादी पदवी नाही, तर हा एक मिळालेला जन्म आहे, पुनर्जन्मच म्हणायला हवा खरं तर. आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पुण्याईमुळे स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेण्याची, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. भक्ती करण्याची परवानगी स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला बहर केलेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षाही पैस करायचं आहे, जेणेकरून आपण स्वामी भक्त शेवटपर्यंत स्वामी सेवेकरीच राहणार आहोत आणि आपल्या जीवनाचं परीस होणार आहे. सोन्यापेक्षा सुद्धा मूल्यवान वस्तू आहे परीस, आणि ते परीस आपल्याला फक्त स्वामी सेवेच्या संधीमधून मिळणार आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो की स्वामी समर्थ महाराजांचे एकदिवसीय श्री स्वामी चरित्र सार अमृत याचं पारायण तुम्ही केंद्रामध्ये जाऊन कशा पद्धतीने करू शकता, आणि याचा अनुभव मी स्वतःसुद्धा घेतलेला आहे. मी तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच हा अनुभव शेअर करणार आहे. पण त्यापूर्वी हे पारायण कसं करायचं, किती पारायण करायचे, त्याचे नियम काय आहेत, याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे मैत्रिणींनो, तुम्ही ही सेवा घरीसुद्धा करू शकता. परंतु घरी आपलं मन एका जागेवर राहत नाही, चित्त एका जागेवर राहत नाही, मन चलबिचल होतं, नको तिकडं आपलं मन भडकत राहतं. आणि त्यासाठी घरी सेवा करण्यापेक्षा 1 तास महाराजांच्या समोर बसून केंद्रामध्ये जाऊन सेवा करून बघा, खूप छान अनुभव येईल. माझा अनुभव मी तुम्हाला लवकरात लवकर शेअर करणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हीसुद्धा ह्या सेवेला सुरुवात करा आणि अनुभव घ्या. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर प्रज्ञाच नाट्यगृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. आता ही सेवा केंद्रामध्ये केल्यामुळे आपल्याला 2 फायदे होणार आहेत. पहिला फायदा म्हणजे आपल्या आरतीला हजेरी लागणार आहे. 10:30 वाजता आरती असते. तुम्ही आरतीच्या अगोदर जाऊन एकदिवसीय स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता किंवा तुम्ही आरतीच्या नंतरसुद्धा वाचण्याला सुरुवात करू शकता. आरतीला हजेरी लागते म्हणजे गुरूंची आज्ञा आपल्याला मिळते, गुरूंच्या सेवेची मोठी संधी आपल्याला तिथे प्राप्त होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण महाराजांच्या समोर बसून त्या शांत वातावरणामध्ये आपलं एकदिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण पूर्ण निर्विघ्नपणे होत असतं. त्यामुळे केंद्रामध्ये गेल्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपलं मन खूप शांत राहतं आणि एका जागेवर आपलं मन राहतं. आता तुम्ही दर गुरुवारी ही सेवा करू शकता किंवा तुम्ही संकल्प करून सुद्धा ही सेवा करू शकता. एक गुरुवार किंवा 5 गुरुवार, 7 गुरुवार, 11 गुरुवार, 51, 108 गुरुवार सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. त्यापूर्वी महाराजांना संकल्प करायचा आहे. पहिल्या गुरुवारी तुमच्या आता मनामध्ये आलेलं आहे की मला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करायचं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, ज्या दिवशी गुरुवार केंद्रात जाणार आहात
त्या दिवशी महाराजांना नारळ घेऊन जायचा आहे, प्रसाद घेऊन जायचा आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यामध्ये असं असं संकट आहे, या संकटातून तुम्ही मला दूर करण्यासाठी मला एक सुवर्ण संधी द्या आणि मला तुमच्या सेवेमध्ये रुजू करा. कारण की जोपर्यंत महाराजांची आज्ञा आपल्याला येत नाही की तू सेवा कर, तोपर्यंत आपण कोणतीही सेवा करत नसतो. त्यामुळे आपण अगोदर महाराजांना विनंती करायची आहे आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची आहे. जे नारळ तुम्ही घेतलेलं आहे ते नारळ महाराजांच्या समोर ठेवायचं आहे आणि प्रसाद ठेवायचा आहे, कारण की आरतीच्या नंतर तो प्रसाद सर्वांना वाटला जाणार आहे. त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ घेऊन तिथे वाचायला बसायचा आहे. तुम्ही आरतीच्या अगोदर बसू शकता किंवा आरती झाल्यावर सुद्धा तुम्ही बसू शकता. महाराजांना त्रिवार वंदन करायचं आहे आणि अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की श्री स्वामी समर्थ सारामृत याच्यामध्ये अध्याय 1 पासून अध्याय 21 आहेत आणि हे अध्याय वाचायला फक्त आणि फक्त 1 तास लागतो, फार तर फार 1.5 तास लागेल. याच्या पलीकडे वेळ लागत नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ लागेल, दुसऱ्या दिवशी थोडा कमी वेळ लागेल, तिसऱ्या दिवशी थोडा कमी वेळ लागेल. तुम्ही दररोज ही सेवा करू शकता किंवा दर गुरुवारी सुद्धा जाऊन तुम्ही केंद्रामध्ये ही सेवा करू शकता. आता याचं उद्यापन वगैरे असं काही नाही, कारण की तुम्ही दर गुरुवारी केंद्रामध्ये प्रसाद देत आहात आणि तो प्रसाद तुमचे सर्व सेवेकरी खात आहेत. महाराजांना तुम्ही विनंती केलेली आहे आणि मी तुम्हाला 100% सांगते, महाराजांच्या समोर बसून जर तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृत याचं पारायण जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यात कितीही संकट असू द्या, ते संकट दूर होणारच. कारण की अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जो कोणी महाराजांची सेवा करेल त्याला अपार संतती प्राप्त होईल आणि सर्व दोषातून तो मुक्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची सेवा केंद्रामध्ये जाऊन नक्की करा, अनुभव घ्या. अनुभव आल्याच्यानंतर परत माझ्या यूट्यूब चॅनलवरती या आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. माझा अनुभव मी तुमच्यासोबत लवकर शेअर करणार आहे. तोपर्यंत मी तुमची सर्वांची रजा घेते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.